मित्रांनो, भारतामध्ये केबल्स आणि वायर्स या क्षेत्रांमध्ये पॉलिकॅब नंतर समजा सगळ्यात जास्त कोणत्या कंपनी संदर्भात चर्चा होत असेल तर ती कंपनी म्हणजे केईआय इंडस्ट्रीज. कंपनीचं मार्केट कॅपिटल जवळजवळ 50,000 कोटींच्या आसपास आहे आणि कंपनी पॉवर असेल, त्यानंतर रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रेल्वेज किंवा इंडस्ट्रीयल जे प्रोजेक्ट्स असतात त्यांच्यासाठी वायर आणि जे केबल्स आहेत ते सप्लाय करत असते. आता ही कंपनी जे मित्रांनो लास्ट काही वर्षांमध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करते आहे आणि चांगल्या कामगिरीमुळेच मोठमोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं लक्ष जे आहे त्या स्टॉककडे लागून राहिलेलं आहे. आणि त्यातच कंपनीने आता लास्ट Q1चे ज्यांचे रिझल्ट अनाऊन्स केले, ज्याच्यामध्ये प्रदर्शन अतिशय चांगल्या प्रकारचं कंपनीचं राहिले. त्याच्यामुळेच आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ओपन होतात 5 ते 6% रॅली पाहायला मिळाली आणि डे एंडला म्हणजे सेशन क्लोज होता होता ही रॅली आपल्याला जवळजवळ 9 ते 10% पर्यंत होताना पाहायला मिळाली. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट्स आहेत. आता कंपनी क्वार्टरचे जे नंबर्स अनाऊन्स केलेत ते नंबर्स अनाऊन्स करताना काही डेटा आपल्या समोर ठेवलेला आहे. तो डेटा आपण शॉर्टमध्ये थोडासा समजून घेऊयात. आता इथे तुम्ही पाहू शकताय कंपनीचा नेट प्रॉफिट जो आहे तब्बल 40.1% इथं वाढलेला पाहायला मिळते. म्हणजे लास्ट क्वार्टरमध्ये 196 कोटींचा जो त्यांचा नेट प्रॉफिट होता तो वाढून आता 274 कोटींवरती पोहोचला आहे. त्यानंतर कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल 23%ने वाढला आहे. लास्ट क्वार्टरमध्ये होता 2590 आणि या क्वार्टरमध्ये तो झाला आहे 3185 कोटीच्या आसपास. इबिटा देखील 53.4%ने वाढला आहे. लास्ट क्वार्टरमध्ये होता 258 कोटी आणि आता या क्वार्टरमध्ये तो झाला 396 कोटींच्या आसपास. याशिवाय आता पुढे आपण बघितलं तर इबिटा मार्जिन देखील त्यांचा 10% वरून 12% पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच कंपनीची जी प्रॉफिट कमवण्याची कॅपॅसिटी होती ती मजबूत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे मित्रांनो एक सर्वात मोठी पॉझिटिव्ह न्यूज देखील अजून एक आहे, ती म्हणजे की कंपनीच्या संचालक मंडळाने राजस्थानमधील सालारपूर येथे एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला मंजुरी देखील दिलेली आहे. त्याची कॅपॅसिटी आपल्याला त्या 700 कोटींच्या आसपास पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत मित्रांनो. आता इथे या स्टॉकमध्ये तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर फक्त एवढ्याशा अपडेटवरती अवलंबून होऊन चालणार नाही. तर वेगवेगळ्या टाईपचे ट्रेडर असतात मित्रांनो. कोणी स्विंग ट्रेडिंग करतात, कोणी इंट्राडे ट्रेडिंग करतात, कोणी शॉर्ट टर्म ट्रेडर असेल, कोणी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असेल. त्यासाठी मित्रांनो आपल्याला या स्टॉकचं डीपली अनालिसिस करणं गरजेचं असतं. आणि एकदा आपण डीपली अनालिसिस केलं तर नक्की आपण ठरवू शकतो की हा स्टॉक आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी या स्टॉकवर माझा पर्सनल व्ह्यू काय आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. तर साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्याकडे फायदेशीर ठरवू शकतो. तर चला मित्रांनो, आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितले की आपण या स्टॉकचा आता डीपली अनालिसिस करणार आहोत. त्यासाठी आपले टोटल 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स असणार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे व्हॅल्युएशनचा. याच्यामध्ये आपल्याला काय समजतं तर आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करत आहे तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा. याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो. त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते आहे का ते आपल्याला यातनं समजतं. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे, प्राइस ॲक्शन कशी होणार आहे पुढे, डिमांड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स राहणार आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडीशी आम्ही तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारची मी शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचे. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक राहणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 20.1 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात कंपनीने प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 14.8 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्यानं समजते. तो रेशो 0.3 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.04 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. जवळजवळ इथे आपल्याला कंपनी कर्जमुक्त असल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज 6च्या जास्त पाहिजे. इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे आपल्याला कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आपल्याला यातनं समजते आणि तो इथे रेशो आपल्याला 20.9 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय.
पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 10.3 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो. आता याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 3 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गावरी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला जवळजवळ 12.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि ते जर बघायला गेलं तर 0च आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग आहे 35% आणि पूर्णच्या पूर्ण अनप्लेज आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर 10वा आणि शेवटचा आहे म्हणजे तो म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, ज्याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 27.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली आहे, म्हणजे तिथं आपल्याला स्टॉक ऑरेंज झोनमध्ये जाताना पहिला मिळतोय. म्हणजेच काय, तर येणारे जे क्वार्टरचे परफॉर्मन्स आहेत ते आपल्याला लक्ष ठेवायचं, त्यावरती ऑब्झर्वेशन करायचं आहे. कंपनीचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा राहिला आणि ते रेटिंग जर चेंज झाली तेव्हाच आपण या स्टॉककडे पॉझिटिव्हली बघणार आहोत. सध्या आपल्याला फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे कारण स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे या फॅक्टरला आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 28.4 आणि स्टॉकचा पी इथं 51 पाहायला मिळतोय. पी आपल्या इथं खूपच जास्त पाहायला मिळतोय. पे रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे 2च आहे, पेग रेशो चांगला पाहायला मिळतोय. इबिट्टा 22च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा इथे जवळजवळ 32.9 आहे, इबिट्टा देखील जास्त पाहायला मिळतोय. पीबी रेशो 10च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो इथं आपल्याला 7.59 पाहायला मिळतोय, पीबी रेशो चांगला आहे. आता इथे मित्रांनो आपला जो पी जास्त पाहायला मिळाला होता, परंतु पेग रेशो 2 असल्या कारणाने ही जी ग्रोथ जी आहे ती जस्टिफाय करते असं आपल्याला इथं बोलावं लागणार आहे. पीबी रेशो देखील चांगला आहे, फक्त इबिट्टा थोडासा जास्त असल्या कारणाने आपल्याला या फॅक्टरला स्ट्रॉंगमध्ये देखील कन्सिडर करता येणार नाही आणि वीकमध्ये देखील आपण आहे असं बोलू शकत नाही, त्याच्यामुळे याला देखील आपण ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करूयात. फंडामेंटल देखील ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत आणि व्हॅल्युएशन देखील आपल्या ॲव्हरेजमध्येच पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची आता प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये 2015चा त्यांचा जर सेल्स बघायचा झाला तर तो होता 2033 करोडच्या आसपास आणि 2026मध्ये तो वाढून झालेला आहे 11,748च्या आसपास, म्हणजे या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळ 5 ते 6 पट त्यांचा सेल जो आहे तो वाढलेला आहे. आणि जर कन्सिस्टन्सी बघितली तर कन्सिस्टन्सी देखील आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. इयर ऑन इयर कंपनीचा जो सेल्स आहे तो आपल्याला वाढतानाच पाहायला मिळाला आहे. थोडासा मध्ये डाऊन झाला होता मित्रांनो, 21मध्ये कोरोनाचा पिरियड होता, नॉर्मल डाऊन झाला, एवढा काही जास्त आपल्या इथे फरक पडलेला पाहायला मिळत नाही आहे. आणि आता खाली कंपॅरेटिव्हली जर नेट प्रॉफिट बघायचं झाला तर ज्या प्रकारे सेल्स वाढला त्या प्रकारे आपल्याला इथे नेट प्रॉफिट देखील इयर ऑन इयर आपल्याला चांगल्या प्रकारचा वाढतानाच पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारे कंपनी नेट प्रॉफिट कमवते आहे. 2015मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता 34 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 26मध्ये झालेला आहे जवळजवळ 918 करोडच्या आसपास. चांगल्या प्रकारचा सेल्स आणि नेट प्रॉफिट दोन्ही आपल्या इथं पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे हा फॅक्टर जो आहे तो आपल्या इथं पॉझिटिव्हमध्ये म्हणजे स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करावं लागणार आहे. 2 फॅक्टर ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाले, तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला आहे. आता चौथा आणि शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आपण डायरेक्टली आता चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आजच्या दिवसाला मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झालेली पाहायला मिळते. आज मार्केटमध्ये स्टॉक गॅपअपने ओपन झाला, त्यानंतर आपल्याला मोठी रॅली होताना पाहायला मिळाली आणि क्लोजिंग जी आहे ती 5,500च्या आसपास झाली. 9 ते 10%च्या आसपास ही वाढ झालेली आहे. व्हॉल्यूम देखील चांगल्या प्रकारचा पाहायला मिळते. आता असंच अपट्रेंड आपल्यावरती कंटिन्यूशन पाहायला मिळालं, म्हणजे बाईंग स्ट्रॉंगली अशीच पुढे कंटिन्यू पाहायला मिळाली, तर वरचे टार्गेट्स तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो.
पहिला टार्गेट जो होता तो मित्रांनो 5731च्या आसपास आहे, तो जो जवळपास आहे, नियर बाय आहे, आणि तो देखील समजा ब्रेक झाला, हेवीली बाईंग झाली तर नेक्स्ट टार्गेट जे आहे ते देखील मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. सेकंड टार्गेट तुम्हाला 5840च्या आसपास पाहायला मिळू शकतो. थर्ड टार्गेट 6137 आणि चौथा टार्गेट जो आहे तो 6516च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो जर हेवीली बाईंग अशीच पुढच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये कंटिन्यू राहिली तर. आता यावरचे टार्गेट दिले मित्रांनो, काही आपली स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजी वाईज आपण टार्गेट्स काढत असतो, त्याच्यानुसार तुम्हाला स्टडी पुढे करायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला अजून गोष्ट सांगायची मित्रांनो, वरती एक सप्लाय झोन आहे, तो देखील आपल्याला अवॉइड करून जमणार नाही, तो देखील मी तुम्हाला ड्रॉ करून देतो. ऑलरेडी स्टॉक जो आहे मित्रांनो सप्लाय झोनमध्येच आहे, परंतु हेवीली बाईंग असल्या कारणाने आपल्याला कुठे इथे सेलर्स डॉमिनेट होताना पाहायला मिळालं नाही, त्यामुळे बायर्सने सेलर्सला इथे डॉमिनेट केले. आता अजून नेक्स्ट 2 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला पाहावं लागणार आहे की हा सप्लाय झोन ब्रेक होतोय की नाही. ब्रेक झाला तर वरचे टार्गेट्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात, आणि समजा थोडीशी प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली तर तुम्हाला खालचा नियर बाय सपोर्ट जो आहे मित्रांनो, तो तुम्हाला हा जो लो बनला होता हा तुमचा पहिलं सपोर्टचं काम करणार आहे 4739च्या आसपास, आणि तो देखील ब्रेक झाला तर खाली एक डिमांड झोन आहे, तो देखील तुम्हाला मी स्टडीसाठी इथे ड्रॉ करून देऊन ठेवतो. इथपर्यंत येण्याचे चान्सेस कमीच आहेत, परंतु समजा आलीच प्राईस या झोनमध्ये ज्याची रेंज आहे 3803 ते 4033च्या आसपास, ज्यांना बाय ऑन डीप करायचं आहे म्हणजे डिस्काउंटेड प्राईजमध्ये हा स्टॉक घ्यायचा आहे ते या लेवलपर्यंत वेट करू शकतात. आता इथून जर आपण कॅल्क्युलेट करायचं झालं तर जवळजवळ हे करेक्शन जवळजवळ 25 ते 30% या स्टॉकमध्ये करेक्शन आलं तर तुम्हाला इथे एक डिस्काउंटेड प्राईजमध्ये एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता या स्टॉकवर माझा पर्सनल व्ह्यू सांगायचा झाला तर पर्सनली मी या स्टॉकवर सध्या लांब राहणार आहे, कारण मित्रांनो आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर बघितले. पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला आहे, ऑरेंज झोनमध्ये स्टॉक आहे, येणाऱ्या क्वार्टरमध्ये चांगल्या प्रकारचे नंबर्स कंपनीचे आले आणि ही जी रेटिंग आहे ती चेंज होऊन समजा ऑरेंजमधून आपल्याला ग्रीनमध्ये स्टॉक जाताना पाहायला मिळाला तर आपण याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्यासाठी आपण याच्यावरती नक्कीच विचार करू शकतो. दुसरा फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा, जो आपल्याला ठीकठाक पाहायला मिळाला आहे, जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ते इथे एंट्री करू शकतात. तिसरा फॅक्टर होता फायनान्शियल, जो अतिशय स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला आहे, आणि चौथा फॅक्टर होता म्हणजे चार्ट देखील आपल्याला इथे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत हाय ते लेवलवरती एंट्री करू शकतात, आणि जे कन्झर्वेटिव्ह आहेत मित्रांनो ते हा जो पहिला टार्गेट जो मी दिला होता 5631च्या आसपास, त्याच्यावरती समजा आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळाली आणि स्टॉकवरती सस्टेन झाला तर तुम्ही वरच्या सेकंड, थर्ड, फोर्थ टार्गेटसाठी या स्टॉकमध्ये एंट्री करू शकताय. आणि जे लॉंग टर्म ट्रेडर आहेत मित्रांनो ते देखील हाय त्या प्राईजवरती एंट्री करू शकतात, फक्त तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेनन्स करून पुढे जायचं आहे. आणि तुम्ही एकदमच कन्झर्वेटिव्ह असाल, तुम्हाला जर डिस्काउंटेड प्राईजवरतीच एंट्री हवी असेल तर तुम्ही त्याला करेक्शनचा वेट करावा लागेल, आणि हा खालचा जो बाईंग झोन आहे 3803 ते 4033च्या आसपास, तिथे तुम्ही डिस्काउंटेड प्राईजवरती पुन्हा या स्टॉकमध्ये एंट्री करू शकताय. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला क्वार्टरचे नंबर्स देखील लक्ष द्यावं लागतं. क्वार्टरचे नंबर्स चांगल्या प्रकारचे येत असतील आणि सोबतच आपल्याला प्राईस ॲक्शन देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळत असेल, दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये नक्कीच तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा विचार करू शकताय. तर अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, आणि साईडला असलेला बेल बटन प्रेस करा, कारण की जेव्हा पण असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणतो त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळतात आणि कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.